29 ऑगस्टला सकाळी आमरण उपोषण सुरू होणार। फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो, संयम ठेवायचा, शांततेनं सगळं घ्यायचं। तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळे समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता कामा जे रूल असतील ते पूर्ण करायचे, हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा। 1 किलोमीटर अलीकडे थांबायचं, आलव्य शांततेत घ्यायचं, गडबड गोंधळ करायची नाही, हे मराठ्यांनी समजून घ्यायचं। कारण मी शांततेनं संयमानं मराठ्यांच्या पदरात एक एक गोष्ट टाकत चाललोय। तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे, तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे। काही वेळेस टप्प्याटप्प्याने काम असतं, हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय। तिथं 2000 काय गेले आझाद मैदानला, 5000 काय गेले, ते 5000 येते, पुन्हा दुसरे 5000 येते। ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून काही काय एकाच दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं। थोडं संयमाने घ्या मराठ्यांचे पोर। तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे, ध्यानात ठेवा। त्यांची आशा मोडायला नको, ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको। म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांततेत संयमाने घ्यायचे। एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला, सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट, काही पुढे जाते काही मागं थांबते, केलं जर तरचा विषय चाललाय। ही झाली मराठ्यांसाठीची बाजू। आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे। सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना। 5000 लोकांची ही विनंती आहे ना, 1 दिवसाची, त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नये। त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला, हे वापस जाणारे पण लोक आहेत। त्याच्यामुळे त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं, ते जाणारच आहेत वापस। कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं। आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची, त्याचं काही टेन्शन नाही, सरकारला नाही, मला बी नाही। आम्ही आमचं सगळे शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले। एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्या। आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमाने शांततेने लढा। काही लोक आपल्या आझाद मैदानला गेले, काही जरी इकडे राहिले, एखादा किलोमीटर भर काय जे असेल ते मला नाही माहिती, थांबायचं शिकायचं। हे गेले की परत तुम्ही येतात, तुम्ही गेले की पुन्हा ते येतात। आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही, हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा। किती संख्या चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं, चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं। नुसतं धोंगड सारखा आरडाला ओरडाला आणि कशा काहीच हाती नाही लागलं, समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबईपर्यंत तरफडत आलेला वायाला गेलं तो रे। इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय। पुन्हा पुढच्या काळात कधी पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे। म्हणून संयमाने घ्यायचं, काय आज काय उद्या, या कधीच आज मुख्यमंत्री म्हणते येऊन द्या सगळेच, कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील। आशावादी राहा, मी आशावादी 2 वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो। आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली, हे पोरं आरक्षण घेऊन येणार। मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं। आडमुठ्यापणा करायचा का कायद्याचे न्यायदेवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं, हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली आहे। मागं वळून बघा, गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे। त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नये, हे सगळ्यांनी समजून घ्या। हात जोडून सगळ्यांना सांगतो, थांबले
पुढे गेले ते माघारी आले की हे गेले, तुम्ही काय लय लांब चालले काय? तिथंच बसायचं. आलाच परत येऊ गेला की ग्राउंड मोकळं झालं की बसला दुसरा. टेन्शन नाही घ्यायचं. आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा, कारण मीच बोली केली ती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत, दोन बाजू सांभाळायच्या तुम्हाला. त्यामुळे तुम्ही वापस जा. मला माहिती इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला 7 करोड मराठा समाज शांततेत आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे नाही. तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहिती. हे काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये, कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलं आणि पूर्ण मनावर घेतलं. इकडे एखाद्याला काठी पिठं बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांततेत सुरू होणार, लगेच त्या क्षणाला. तसं आझाद मैदानला जरी 3000 बसले, 5000 बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले, त्याचं दुःख कोणी मानू नका. आपल्याला विजय खेचून न्यायचा. आझाद मैदानात जाणं, 5000 जागेवर 25 लाख जाणं हा उद्देश नाहीये आपला. आपला उद्देश आहे 5000 बसून येतात, 2000 बसू, आरक्षणाचा विजय घेऊन जायचा. आजचे बसलेले उठले, तुम्ही उद्या या, एक दिवस लेट, परवा दुसरे या. हे सुरू आहे. ही चेन बंद पडू द्यायची नाही. आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरालाही माहितीये महाराष्ट्रातले सगळे मराठी माय मावल्या सहित सज्ज आहेत. त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणून तर आपण इतके फ्रेश आहेत. नाही तर प्रत्येक वेळेस थोडा कोणा तणाव असतो आपल्यावर. त्याला काय मीडिया समोर बोलायला काय त्याला टेन्शन घ्यायचं? काहीतरी असतं. आता तणाव आहे का 2-4 दिवसापासून? कारण मराठा शक्ती एक अशी आहे की जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकतो, एवढी शक्ती त्याजवळ. आणि माय मावल्यास या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसन चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं, पण आंदोलन करायचं, या भूमिका करायचं. हट्ट न धरायचा. तेव गेला मग मी कमी गेलो, तेव गेला तर तू उद्या जाशील, इतकं हुशार व्हायचं. म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या, समजून घ्या. कारण मला जात जिंकायची, तुम्हाला पण जात जिंकायची. आडमुठापणा अजिबात नको. सरकारला हा एक इशाराच आहे, हात लावाल तर समाज माझा महाराष्ट्रावर आहे. मग काय तर तुडी बोललो, हात कस घाला होता तू? हात कस घाला होता? हात लावत कसं म्हणजे झालं नाही एकदा, आता बस ना. आमची जात नुसती मारच खायला काय? आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच. आणि काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय? आम्हाला कारण ते सांगायचे. आणि तवा अडथळा आणला तवा आंतरवलीत नव्हता गणपती बसलेला, तवा नव्हता गणपती. तवा तुम्हाला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे, सणात कशाला लाठीचार्ज करायचा, कशाला आहे बहिणीचे डोके फोडायची? आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्मांचे देव कळणार. तुम्हाला कळाले लक्ष्मी बसल्या होत्या तवा. लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता, कारण लक्ष्मी कमी नारीच आहेत तुम्ही. नोटा लक्ष्मी बसल्या असून आहे माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही. तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात की हिंदूचे सण असून मुंबईला चाललेत, आता म्हणणारे तवा कुठे गेलते? ते कम नाही म्हणले तवा गणपती बसलेले होते. देवेंद्र फडणवीसने कम हाणले का रे बाबा? बोलती बंद पडली का आता? तुम्ही मला चक्रात आडायचा वार काढायचा प्रयत्न करू नका. मी लय नमुना पुढचा आहे. तुम्ही इतक्या लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत. हो, इतकं लोकशाही प्रमाण करतो. तुमची प्रकृती बरी नाही, अशाही परिस्थितीत तुम्ही पूर्ण किल्ला चढणार आहात की पहिल्या पायरीचं दर्शन घेणार आहात? नाही, मी वरी जाणार आहे. एवढं दर्शन होऊ शकतं माझं एखाद्या दिवस, त्याचं काय सांगताय? हो, त्याचं काय सांगताय? माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार आहे. माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं, त्याचं काय सांगताय? भावनिक नाही. समोरच्या व्यक्ती तशा आडमुठ्या, समोरचे सरकार तसं मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करतात. त्यामुळे मी गोळ्या झाडायला तयार आहे, पण हटायला मात्र तयार. आणि मला एक दिवस मान्य नाही. फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा, कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला
योग्य संधी आली. काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय, परवानगी दिली तर. त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन 29ला मला बसून वाटर लावून वापस जाणार आहे. त्यांना सगळ्याला येऊ द्यावं, ही पण दुसरी विनंती. आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठींच्या मन जिंकायची, आरक्षण देऊ. की गरीब मराठा कधी उपकार विसरणार नाही, कारण काबाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे, देणाराचे उपकार कधी विसरत नाही. पण अपमान करणारला कधी सोडत नाही, तो पण ह्योच मराठा. म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा, आता अपमान करू नये, ही फडणवीस साहेबाला विनंती आहे. तुम्ही धन्यवाद. वेळेत मुंबईला पोहोचणार ते, कारण की 8 ते 9 तास उशिरा तुमचा दौरा, रात्री येणार होता पण सकाळी जुन्नरमध्ये पोहोचला, मग मुंबईत वेळेत पोहोचणार. नाही आता भैया काय आहे, ते आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत जाणार, ते होत उशीर होतोच, त्याला आता नाविलाज आहे. आता आम्ही आता इथं 8:30ला का 8ला पोहोचतो. परवानगीचा मुद्दा आहे, त्यामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत परवानगी, मग वेळेत पोहोचणार. नाही असं नाही, असं होणार नाही. हे कायम होणार, तसं होणार नाही, कायम होणार. बाकीचे नियम पाळणार. तुम्ही म्हणता इतके लोक, तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा, ही उठून गेली की तुम्ही या. तुम्ही आमरण उपोषण करणार आहात, डॉक्टरांनी तुमच्या प्रकृतीबाबत काय सल्ला दिलाय? समाजाच्या वेदनेपुढे मी माझ्या शरीराचा विचार करणार. मागचं आंदोलन वाशीमध्ये जे थांबलं ते या टायमाला वाशीतूनच रिटर्न होईल का आझाद मैदानापर्यंत जाईल? आझाद मैदानाला चाललो ना. धन्यवाद. वाशीतूनच मध्ये अरे मग या संदर्भात आता तुम्ही शिंदे जाणार घरी.